एसटीत हा काही राजदूत नाही किंवा काही नाही, एक व्यक्ती आहे की जो कुकर्म करण्यामध्ये माहिर आहे, अशी एक परिस्थिती आहे. भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्याच्याशी सल्लामसलत करतात आणि सल्लामसलत करत असताना त्यांनी नरेंद्र मोदींना असताना एक सल्ला दिला की तुम्ही काही राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्या समोर डान्स करा. तुम्ही त्यांच्या समोर डान्स केलात तर त्यांना बरं वाटेल आणि तुमचे आणि त्यांचे संबंध सुधारतील, अशी असणारी परिस्थिती आहे. एका बाजूला पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान हे दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानासमोर नाचणं म्हणजे भारताचा असणारा पूर्ण नाक कापणं, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस तुमच्याकडे राजदूत असताना, अँबॅसिडर असताना, यंत्रणा असताना, त्या राष्ट्राशी बोलायचं असेल, पूर्ण यंत्रणा असताना ती बाजूला सारून तुम्ही एसटी नावाच्या असणाऱ्या व्यक्तीचा का वापर केला ह्याचा असणारा खुलासा झाला पाहिजे. आणि दुसरा मोदींनी याचाही खुलासा केला पाहिजे की त्या फाईलमध्ये नरभक्षपणा कसा केला जात होता, त्या मुला मुलींच्या संदर्भातला असणारा कचारीने विवस्त पद्धतीने असणारं, हिनस पद्धतीने असणारं त्यांच्याशी शरीराशी खेळल्या जात होतं. मोदींनी ह्याचा खुलासा केला पाहिजे की आज त्या पद्धतीने ते घाबरतात आहेत आणि कुठल्याही देशाने सांगितलं आम्हाला हे पाहिजे की त्याच्यावरती सह्या करून भारताला विकायला निघालेले आहेत. त्यांचा रोल हा एवढाच आहे की त्याच्यापेक्षा अधिक आहे, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. तो खुलासा होत नाही, म्हणून असणारा 2 मार्चला मुंबईला वंचित बहुजन आघाडी मुंबई कमिटीच्या वतीने निदर्शनं ठेवलेली आहेत. सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांना, जे बीजेपीच्या विरोधात आहेत ते आणि संघटना आहेत, त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे.